आज आपल्या खराडी भागामध्ये महानिर्धार मेळावा इथं ठेवण्यात आला आणि आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्या सर्वांचेच नेते आदरणीय पवार साहेब, ज्यांनी आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे प्रशांतदादा जगताप, वंदनाताई चव्हाण, प्रकाशप्पा मस्के, ज्यांनी आज जोरदार असं भाषण केलं असं बापूसाहेबजी पठारे, जयदेव अण्णा गायकवाड, आमचे सहकारी अशोक बापू पवार, जगन्नाथ बापू शेवाळे, माझे मित्र सुरेंद्र भाऊ पठारे, पंढरीनाथ भाऊ अण्णा पठारे, रवींद्र अण्णा माळवतकर, देवदत्त भाऊ निकम, सुनीलजी जगताप, पंडित भाऊ कांबळे, अमृतजी मस्के, सविताताई पोखळे, किशोर भाऊ कांबळे, आशिषजी माने, शैलेशजी राजगुरू, महेंद्र भाऊ पठारे, अजिंक्य भाऊ पालकर, नीताताई गलांडे, महादेवजी पठारे, बंडूतात्या गायकवाड, सुनीलजी यादवे, तसंच भीमराव भाऊ गलांडे, राजेंद्र भाऊ खांदवे, सुनील भाऊ खांदवे, ॲडव्होकेट नानासाहेबजी नलावडे, डॉक्टर पवन भाऊ सोनावणे, सागरजी खांदवे, उपस्थित असणारे सर्वच मान्यवर पदाधिकारी, पत्रकार व या भागामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, मला एकदा वडगाव शहरीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा आवाज ऐकायचा आहे. मी जेव्हा काय रामकृष्ण हरी म्हणेल तेव्हा तुम्ही काय म्हणणार? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी जातो, तिथे असणारा उत्साह आणि तिथे असणारा आवाज हा खूप मोठा असतो. आज जरा वडगाव शहरीचा आवाज आपण ऐकूया. रामकृष्ण हरी. या भागामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व स्वाभिमानी लोक राहायला आलेली आहेत. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र आमच्या सर्वांसमोर बसलेला आहे आणि स्वाभिमानी महाराष्ट्र जर समोर असेल तर एवढा कमी आवाज नसतो. महाराष्ट्राच्या आवाजासमोर दिल्ली सुद्धा झुकते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. रामकृष्ण हरी. एकदा हात वर करून रामकृष्ण हरी. आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो. आदरणीय पवार साहेब आप आगे बढ़ो. असा काहीतरी आवाज आला तर बरं वाटतं. या मेळाव्याचं नाव जबरदस्त आहे, महानिर्धार मेळावा. पवार साहेबांचा वाढदिवस कधी असतो? 12 डिसेंबर. आपलं विधानसभेचं इलेक्शन नोव्हेंबरच्या आसपास होईल, कदाचित 16 नोव्हेंबर. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या आधी आलं का नाही आलं? मग आपण सर्वांनी मिळून निर्धार करायचा का पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 85 आमदार आपल्या पार्टीचे या महाराष्ट्रातून निवडून आणायचे. पवार साहेबांनी एक सेवक म्हणून गेल्या 60 वर्षामध्ये आपल्या सर्वांची सेवा केली, या महाराष्ट्राची सेवा केली. मग पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपल्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं. म्हणजे आणायचं ठरलं का आपलं? फक्त असं बोलून होत नसतं. प्रत्येक आमदार महत्वाचा असतो. वडगाव शहरीमध्ये असणाऱ्या नागरिकांना मी विचारतो, इथून आपल्या विचाराचा आमदार निवडून आणायचा का नाही आणायचा? अहो एवढा कमी आवाज कसा हो? पुढे पैसा आहे, पुढे दडपशाही आहे, गुंडाशाही आहे.
मोठी मोठी शक्ती त्या ठिकाणी पुढे आहे, पण आपली खरी शक्ती कोण असेल तर तुमच्यासारखे स्वाभिमानी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विचारतो, या भागातून आपला विचाराचा आमदार निवडून आणायचा का? मग ठरलं ना? मग तुम्ही ठरवलं असेल तर कुणी पुढे आलं, कितीही ताकद लावली, कितीही स्पीडली गेले, तरी आपल्या विचाराचाच आमदार इथून निवडून येणार. फक्त इथून नाही, आजूबाजूला फक्त तुतारीच वाजणार, असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. मी मगाशी अहवाल वाचत होतो. अहवाल वाचत असताना बापूसाहेबांनी केलेलं काम बघितलं, माझे मित्र सुरेंद्र भाऊंनी केलेलं काम बघितलं. पण अहवालामध्ये सुरेंद्र भाऊंचे जरा फोटो मला जास्तच दिसत होते. आता तो त्यांचा विषय, या भागातून प्रतिनिधित्व कोणाला द्यायचं आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी ठरवणार आहेत. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये IT कंपनीमध्ये राहणारे, जे काम करणारे जे लोक आहेत, इथं असणारे जे सर्व ग्रामस्थ आहेत, ओरिजिनल इथं राहणारे, कोणाचाही कुठलीही अडचण असेल तर हे कुटुंब आणि राष्ट्रवादी पवार साहेबांच्या विचारांनी चालणारे सर्व कार्यकर्ते आपल्याला मदत करत असतात. त्यामुळे साहेब योग्य असा उमेदवार इथून देतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. अहो, पुण्यावर आपण सर्वजण प्रेम करतो, महाराष्ट्रावर करतोच, या देशावर करतोच. पण आता आपण सर्वजण पुण्यात आहोत. पुण्याला काय म्हणलं जायचं? ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट. शैक्षणिक संकुलं, युनिव्हर्सिटी, युवा पिढी मोठ्या प्रमाणात आपल्या या शहरामध्ये पूर्वीपासून राहत आलेली आहे. स्वाभिमानी लोक इथं राहतात. पण आता जर टीव्हीवर बघितलं, पेपर वाचले, तर आपल्याला काय दिसतं? या देशामध्ये सगळ्यात जास्त क्रिमिनल जर कुठं राहत असतील, नाहीतर सगळ्यात जास्त गुंडागर्दी काय लोक करत असतील, तर आपल्या या पुण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कुठेतरी दिसतंय. अहो, क्राईम कॅपिटल झालंय. खरं तर भाजपच्या एका नेत्याला असं म्हणलं जातं, पुण्याचे नवीन शिल्पकार. अहो, पुण्याचं काय केलंय तुम्ही? अहो, एक सुद्धा सकारात्मक बातमी या पुण्यामध्ये आपल्याला वाचायला मिळत नाही. अहो, राजकारणाची पातळी सुद्धा खालच्या लेवलली या भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. अहो, लेवल इतकी खाली गेली आहे तर आता टँकर सुद्धा जमिनीखाली जायला लागले, अशी या पुण्याची परिस्थिती आज झालेली आहे. अहो, आमच्या आधीची पिढी, नाही तर आमच्या पिढीतले जे सर्व युवा आहेत, मुलांना शाळेत घालतात, शाळेत पाठवतात, कॉलेजमध्ये जातात, आणि अपेक्षा असती की चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. अहो, पण आज बातम्या वाचल्यानंतर कशा प्रकारच्या बातम्या वाचायला मिळतात की या देशामध्ये सगळ्यात जास्त ड्रग्ज, अंमली पदार्थ कुठे विकले जात असतील तर ते आपल्या या पुण्यामध्ये विकले जातात. आणि हे प्रमाण गेल्या 10 ते 11 वर्षांमध्ये वाढलेलं आहे. अरे मग तुमच्या पदाचा वापर इथं असणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी तुम्ही करू शकत नाही? 2 दिवसापूर्वी अतिशय भयानक अशी बातमी आपण सर्वांनी ऐकली असेल, कॉलेजमध्ये जाणाऱ्या एका मुलीच्या बद्दल. आणि हे प्रमाण दुर्दैवाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि या पुण्यामध्ये वाढत चाललेलं आहे. आणि याचा खात्मा झाला पाहिजे. अहो, फक्त व्हॉट्सअपवर, टीव्हीवर येतं याच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. आपल्याला आजूबाजूला काय चाललं याचा अभ्यास तिथं करावा लागेल. तुमच्यातले अनेक लोक ग्रामीण भागातले असतील, तुमचे आई वडील तिथं राहत असतील, तुमचे बंधू तिथं राहत असतील, बहिणी तिथं राहत असतील, त्यांना विचारा ग्रामीण भागातली परिस्थिती आज काय. शेतकरी आणि मजुरांची अतिशय वाईट परिस्थिती आहे. कसं तरी घर चालतंय त्यांचं. आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचीच अशी परिस्थिती, ठराविक मोठे नेते सोडले तर या राज्यामध्ये भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. आणि त्याला जर खऱ्या अर्थाने आळा घालायचा असेल तर आपल्या विचाराचा प्रत्येक उमेदवार आपल्याला निवडून द्यावा लागेल.
काल परवा पाऊस झाला या पुण्यामध्ये, अख्खं पुणे दुर्दैवाने तिथं थांबलं आणि तुंबलं होतं. दिल्लीतले एक मोठे नेते मोदी साहेब इथे येणार होते, पण इथं तुंबलेलं पुणे बघितल्यानंतर ते घाबरले. लोकसभेच्या काळामध्ये याच पुण्यामध्ये येऊन भटकती आत्मा बघण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला तिथं. पण काल लोकांची अपेक्षा होती दिल्लीचे नेते मोदी साहेब इथे येतील, पण ते आले नाही. इथली लोक त्यांना शोधता शोधता त्यांना शेवटी कळालं की मोदी साहेबांनी त्यांचा प्रोग्रामच कॅन्सल करून टाकला. पण इथे असणारा आपल्या सर्वांचा सह्याद्री, ज्याने या महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये खूप प्रामाणिकपणे काम केलं, हा सह्याद्री पाऊस असो नाही तर उन्हाळा असो नाही तर दुष्काळ असो, पण ह्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी उभा त्या ठिकाणी ठाकलेला आहे. आणि हे आदरणीय पवार साहेब हे आपल्या सर्वांचे नेते आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करेल, ही लढाई फार मोठी आहे आणि या लढाईमध्ये आपल्या सर्वांना एकत्रित यावं लागेल. आणि लढायचं आहे कशाबरोबर, कशाच्या विरोधात? गुंडागर्दीच्या विरोधात. अहो पुण्यामध्ये मी ऐकलंय कोयता गँग खूप फेमस आहे. काही मोठे मोठे पोस्टर लागले होते. कोयता गँगची सफाई ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. ज्या दिवशी पोस्टर लागले त्याच दिवशी तिथं 1-2 खून झालेले आपण सर्वांनी बघितले. आणि हे प्रमाण दुर्दैवाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेलं आहे. अहो कालचीच बातमी घ्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमध्ये एका व्यक्तीने राडा घातला. देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काही नेम प्लेट आहे ज्याच्यावर नाव लिहिलं असतं ऑफिसचं मंत्रालयातलं, काढून फेकून दिलं. मी अमित शहा साहेबांना विनंती करतो, आमच्या महाराष्ट्रातले जे होम मिनिस्टर आहेत ते आज धोक्यात आहेत. त्यांना Z+ सिक्युरिटी दिल्लीवरनं पोचवावी अशी आमच्या या होम मिनिस्टरची परिस्थिती आहे. आणि मग होम मिनिस्टरचीच अशी परिस्थिती असेल तर सामान्य लोकांचं काय धरता तुम्ही? अहो आपण ज्या भागामध्ये आहे तिथं IT कंपनी कुणी आणली असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आणली. आणि या पुण्याच्या अवतीभोवती 8 MIDC कुणी आणल्या असेल तर आदरणीय पवार साहेबांनी तिथं आणलेल्या आहेत. आणि त्या MIDC मध्ये या भागातला नोकरी मिळालीच, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक इथं अपेक्षेने आलेत आणि पुण्यातल्या लोकांनी त्यांना स्वीकारलं. या MIDC मध्ये आता ते सर्व काम करतात, त्यांची पुढची पिढी आता इथं शिकते. पण हे पवार साहेबांनी केलं. माझा प्रश्न आहे, आज सत्तेत असणाऱ्या लोकांनी या पुण्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठी केलंय काय? गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हीच मला सांगा, अशी कुठली कंपनी आली की तिथं मोठ्या प्रमाणात रोजगार मिळालाय? ट्रॅफिकची अतिशय वाईट परिस्थिती आहे. विकासाच्या बाबतीत दुर्दैवाने या महाराष्ट्राचा आणि आपल्या या पुण्याचा आकडा हळूहळू कमी होत चाललाय. पण ट्रॅफिकच्या बाबतीत या जगामध्ये आपल्या पुण्याचा आकडा हा 7व्या नंबरला आहे. 7व्या नंबरला. आपण गाडीत बसलो, 5 किलोमीटर जायचं असेल तर आपल्याला अर्धा तास ते 1 तास तिथं लागतो. मुलांना शाळेत पाठवायचं असेल तर लवकर उठवावं लागतं, बसमध्ये बसवावं लागतं आणि मग पाठवावं लागतं. 1-1 तास ती मुलं शाळेत जाण्यासाठी बसमध्ये अडकून असतात. ही आज या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व लोकांची परिस्थिती आहे. गेल्या 2 वर्षामध्ये या पुण्यातून 40 मोठ्या कंपन्या निघून गेल्या आणि त्या 40 कंपनीमध्ये 20,000 लोक काम करत होते. नवीन कंपन्या तर आणल्या नाहीच, पण इथं असणाऱ्या कंपन्यांना मात्र गुजरातला नेऊन गेले. आणि गुजरातचे नेते जे दिल्लीत बसतात, महाराष्ट्रामध्ये त्यांना सत्ता कशासाठी पाहिजे तर महाराष्ट्रात येणाऱ्या कंपन्यांना फक्त गुजरातला एक्सपोर्ट करायचं आणि तिथे असणाऱ्या मुला मुलींना हाताला काम द्यायचं. अहो महाराष्ट्रातल्या युवांनी काय तुमचं बिघडवलंय? आज मुलं इंजिनियर बनतायत, MBA बनतायत, पण हाताला नोकऱ्या नाही. आणि जेव्हा लोकसभेमध्ये आदरणीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, राहुल गांधीजी असतील, हे सर्व एकत्रित येतील आणि तुम्ही सर्वांनी मिळून महाविकास आघाडीचे सर्वात जास्त खासदार जेव्हा या स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निवडून दिलं, हे राज्यातलं सरकार तिथं घाबरलं आणि वेगळ्या वेगळ्या योजना तिथं आणायला लागलं.
लाडकी बहीण योजनेचा आम्ही विरोध करत नाही. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्याची व्याप्ती कदाचित आम्ही नक्कीच वाढू, पण ती योजना बंद करणार नाही. पण त्या लाडक्या बहिणीचा जो मुलगा आहे त्याला 25-30 हजाराची नोकरी कशी लागेल यासाठी नक्कीच महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि आपलं सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करेल. या भागातलं ट्रॅफिकची अडचण कशी सुटेल यासाठी नक्कीच आपलं सरकार तिथं काम करेल. आमच्या माता भगिनी आज बाहेर फिरायला घाबरतात, जाऊ की नको असं वाटतं. लहान मुलींना सुद्धा बाहेर पाठवायला घाबरतात. महाविकास आघाडी सरकार फक्त 2 महिन्यानंतर या राज्यामध्ये येणार आहे आणि ते सरकार आल्यानंतर पूर्वीसारखं आपण बिनधास्त या पुण्यामध्ये फिरू शकतो. आणि हा बदल आपल्या सर्वांना घडून आणायचा असेल तर एकत्रित या आणि एकत्रित लढूया, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करतो. अहो, भाजपचे सर्वे आलेत. भाजपचा सर्वे काय म्हणतो? भाजपला 60-65च्या पुढे काही जागा मिळत नाही. एकनाथ शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे त्यांना कदाचित चुकून 30 त्यांचे आमदार निवडून येतील. आणि जी गुलाबी गँग आहे त्या गुलाबी गँगचे कमीत कमी नाही तर जास्तीत जास्त 11 आमदार तिथे निवडून येतील. त्यामुळे सगळी समीकरण बसवलं तरी 120च्या पुढे काय ते तिथं त्यांचे आमदार निवडून येणार नाहीत. आणि महाविकास आघाडीचे कमीत कमी 180 आमदार हे निवडून येणार म्हणजे येणार आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. हा त्यांचा सर्वे. आणि या सर्वेमध्येच अशी परिस्थिती असेल तर ते घाबरलेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये अजून दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. बापूसाहेब तुम्हाला फोन येईल, बघतोच, हेच करतो तेच करतो. पण आता तुम्ही पवार साहेबांबरोबर आहात आणि पवार साहेब आजपर्यंत गेल्या 60 वर्षामध्ये दिल्ली समोर कधी झुकले नाही. आता आपल्याला सुद्धा झुकायचं नाही, कारण का आपण सर्वजण स्वाभिमानी आहोत. अहो, काल परवा अमित शाह साहेब संभाजीनगरमध्ये आले आणि काय म्हणाले? मराठा समाजाचा तिथं आंदोलन चाललंय, ओबीसी समाजाचं आंदोलन चाललंय, तिथं धनगर समाजाचं आंदोलन चाललंय. आणि शाह साहेब या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये येऊन काय म्हणतात? हे असले छोटे मोठे आंदोलन आम्ही गुजरातला असंच पायाखाली त्या ठिकाणी तुडवतो. अहो शाह साहेब, तुम्हाला गुजरातची सवय असेल, महाराष्ट्रातले स्वाभिमानी लोक तुम्हाला कळली नसतील. आणि कदाचित छोटासा ट्रेलर इथं असलेल्या स्वाभिमानी लोकांनी लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवून दिलाय आणि खरा तुम्हाला या विधानसभेमध्ये लोक तुम्हाला दाखवून देतील. त्यामुळे इथं असणारा जो स्वाभिमान आहे आणि महाराष्ट्र धर्म टिकवणारा जो आपल्या सर्वांचा विचार आहे तो अतिशय आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे फक्त 10 वर्षाचा अभ्यास करा. गुजरात पुढे घेऊन चाललेत आणि महाराष्ट्राला मागे मागे नेत गेलेत. अहो, मोदी साहेबांच्या सरकारमध्ये एक सर्वे केला. त्या सर्वेमध्ये दरडोई उत्पन्न जे असतं म्हणजे तुम्ही कुटुंबासाठी कमवणारा जो पैसा आहे, पूर्वी जो कमवत होता आणि आता जो कमवत आहात आणि जो खर्च वाढवलेला आहे, आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय आणि गुजरात हा कुठेतरी पुढे गेलेला आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो, भाजपला या राज्यामध्ये सरकार कशासाठी पाहिजे? फक्त गुजरातच्या नेत्यांना खुश करण्यासाठी आणि आपल्याला मागे नेण्यासाठी. त्यामुळे निर्णय आपल्या सर्वांना घ्यायचा आहे की आपल्याला महाराष्ट्रासाठी लढायचं का गुजरातसाठी लढायचं. आणि मी तुमच्या सर्वांकडे बघून आत्मविश्वासाने सांगतो, इथे असणारा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता, इथे असणारा तुमच्यासारखा प्रत्येक नागरिक मनामध्ये फक्त फक्त महाराष्ट्र धर्म मध्ये मनामध्ये घेऊन चाललेला आहे आणि महाराष्ट्रासाठी आपल्या सर्वांना तिथं लढायचंय. त्यामुळे हे सरकार फक्त लाडक्या खुर्चीसाठी लढते. अहो, त्यांच्यामध्ये अवमेळ नाही. त्या तिन्ही लोकांना आता मुख्यमंत्री बनायचे. त्यांना असं वाटतं 2 उपमुख्यमंत्री झाले, कदाचित चुकून त्यांचं सरकार आलं तर त्या तिघांची अपेक्षा की 3 मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळावं, असं यांची परिस्थिती आहे. अहो, दिल्लीत जातात तेव्हा चर्चा करतात कुठल्या जिल्ह्याचं कोण पालकमंत्री, दिल्लीत जातात कोणाला किती सीट मिळणार, दिल्लीत जातात कोणाला कुठलं पद मिळणार, दिल्लीत जातात नाराजगी व्यक्त करायला. म्हणजे जे काय करायचं दिल्ली दिल्ली दिल्ली.
अहो महाराष्ट्राला तुम्ही विसरलाय. महाराष्ट्र कधी दिल्लीकडे बघून मतदान करत नाही. महाराष्ट्र फक्त महाराष्ट्राच्या लोकांकडे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराकडे बघून त्या ठिकाणी मतदान करतं. पण दिल्लीत जाऊन तुम्ही तुमच्यासाठी भरपूर मागितलं. तुम्ही विकास विकास तिथे म्हणताय. अहो तुमचा व्यक्तिगत विकास झाला असेल, पण सामान्य लोकांच्या विकासाचं काय? इथल्या शेतकऱ्यासाठी तुम्ही काय मागितलं? इथल्या युवासाठी काय मागितलं? इथल्या आमच्या माता भगिनींसाठी काय मागितलं? त्यामुळे ह्यांना काय पडलंय तर ह्यांना फक्त सत्ता कशासाठी पाहिजे तर भ्रष्टाचारासाठी पाहिजे. अहो मी छोटंसं तुम्हाला फक्त उदाहरण देतो आणि माझं भाषण संपवतो. रिंग रोड बद्दल चर्चा तुम्ही सर्वांनी ऐकली असेल. मी त्याचा विरोध करत नाही, चांगली गोष्ट आहे. अहो पुणे रिंग रोड मध्ये 136 किलोमीटरचा हा रोड आहे आणि किती रुपये खर्च करणार आहेत? 22,797. पण याची एस्टिमेटेड कॉस्ट त्या विभागाने किती रुपये काढली आहे? 16,618. म्हणजे याच्यामध्ये मलिदा किती आहे? 6,180 कोटी. म्हणजे 40% एस्टिमेटेड कॉस्ट पेक्षा जास्त टेंडर ह्यांनी काढलं. 6,000 रुपये या सरकारच्या सर्व नेत्यांनी गिळले आणि तो पैसा कशासाठी वापरणार आहे तर पुण्याच्या इलेक्शनसाठी हा पैसा तिथं वापरणार आहे. अहो तुम्ही सर्वांनी टीव्हीवर काही वर्षांपूर्वी बघितलं असेल, मंगलयानाचा खर्च 450 कोटी रुपये आणि सरकारने जेवढी दलाली खाल्ली त्यामध्ये आज जर आपण बघितलं तर 13 ते 14 मंगलयान आपल्याला बनवता आले असते, नाही तर मिशन तिथं करता आले असते. अहो पुण्यामध्ये 13,000 कोटीची मेट्रो आहे, पण यांनी रस्त्यामध्ये किती हजार कोटी खाल्ले तर 6,000 कोटी. अहो समृद्धी मार्गामध्ये या लोकांनी किती खाल्ले तर 40% खाल्ले आणि तो आकडा किती असतो तर 12,000 कोटी. आणि त्या पैशाचा उपयोग कशासाठी केला तर गुजरातमध्ये जे इलेक्शन होते तिथे असणाऱ्या भाजपच्या उमेदवारांना पैसा हा समृद्धी मार्गातून भ्रष्टाचार जो केला त्याच्यातून तो पैसा तिथं वापरला. अहो 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मी तिथं पुढे आणलेला आहे. आमच्या सर्व नेत्यांनी, जयंत पाटील साहेबांनी तो पुढे आणलेला आहे, पण त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही. त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो, हे टेंडरबाज सरकार आहे आणि या टेंडरबाज सरकारला जसा टँकर हा खड्ड्याखाली गेला, या सरकारला सुद्धा या विधानसभेमध्ये आपल्याला खड्ड्यात गाडायचंय हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवावं. त्यामुळे आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा हे बापूसाहेबांनी घेतली, सुरेंद्र भाऊंनी घेतली आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली. खरं तर पाऊस होता म्हणून ही सभा इथं घेतली, पण महत्वाचं काय आपल्या विचाराची लोक काय करतात? एखादा निश्चय केला तर पूर्ण करतात, पण भाजपची लोक काय करतात? एखादा कार्यक्रम घेतला, फक्त पाऊस पडला तर कॅन्सल करतात. त्यामुळे पाऊस असून सुद्धा एवढी मोठी सभा ह्या सगळ्यांनी घेतली, त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपलं ठरलंय किती आमदार? किती? 85 ठरलं का नाही? हात वर करून सांगा. रामकृष्ण हरी. पवार साहेब आप आगे बढ़ो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.